नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 3 ते 4 दिवस या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे। 1 फेब्रुवारी 2 व 3 फेब्रुवारीला राज्यामध्ये या ठिकाणी 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणकोणते ते जिल्हे आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, या ठिकाणी 1 फेब्रुवारी पासून या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या भागात पाऊस पाहायला मिळतो आपण बघू शकताय स्क्रीनवरती। या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। तर भाग बदलत आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला या ठिकाणी 1 फेब्रुवारी पासून पाहायला मिळतोय। या ठिकाणी पैठण, बीड, माजलगाव, जालना तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जिंतूर, हिंगोली, परभणी, परळी या भागामध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा तुरळक भागामध्ये पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, केज या ठिकाणी तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते। हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकतो। लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसंच या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय। पुसद या ठिकाणी वाशिम, कारंजा, यवतमाळ या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा 1 फेब्रुवारीला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत या ठिकाणी मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत तुरळक ठिकाणी हा पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला काही प्रमाणात कमीच पाहायला मिळत आहे। मित्रांनो, तसेच या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता देखील आपल्याला कमी पाहायला मिळते। उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता कमी आहे। परंतु एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो तर मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये आपल्याला पाऊस हा काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा हा पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।